हॅलो अँड वेलकम टू रेडियंट अकॅडमी. मी अमोल चेपे आपल्या सर्वांचं स्वागत करतो रेडियंट अकॅडमीच्या या नवीन सिरीजमध्ये. 1 फेब्रुवारी 2023ला निर्मला सीतारामन भारताच्या फायनान्स मिनिस्टर यांनी लोकसभेत बजेट सादर केलं आणि या बजेटवर आपण ही नवीन सिरीज सुरू केली आहे. पहिल्या व्हिडिओमध्ये आपण चॅप्टर 1 पाहिला होता, ज्याच्यात आपण बेसिक काही गोष्टी पाहिल्या होत्या बजेट रिलेटेड. आज आपण सेकंड चॅप्टर बघणार आहे बजेटचा आणि याच्यात आपण टॅक्सेसमध्ये काय चेंजेस झाले आहे याच्यावर एक नजर टाकू. तो लेट अस स्टार्ट विथ दिस सेकंड चॅप्टर ऑफ दिस न्यू सिरीज ऑन हायलाइट्स ऑफ बजेट 2023. तर सर्वात पहिले इन्कम टॅक्समध्ये काय बदल झाले याच्यावर एक नजर टाकू. 2 टॅक्स रिजिम्स आपल्याला माहिती आहे मागच्या बजेटपासून. एक ओल्ड टॅक्स रिजिम होती आणि एक नवीन टॅक्स रिजिम होती, ज्याला आपण न्यू टॅक्स रिजिम असं म्हटलंय. आता ओल्ड टॅक्स रिजिम मध्ये 2.5 लाखाची स्लॅब होती. न्यू टॅक्स रिजिम मध्ये पण 2.5 लाखाची स्लॅब होती, पण न्यू टॅक्स रिजिम मध्ये 5 लाखापर्यंतचा रिबेट होता मागच्या वर्षी. पण न्यू टॅक्स रिजिम मध्ये कुठल्याही प्रकारचे डिडक्शन्स अलाउड नव्हते. ओल्ड टॅक्स रिजिम मध्ये डिडक्शन्स अलाउड होते, म्हणजे अंडर 80C त्याच्यानंतर स्टँडर्ड डिडक्शन अलाउड होतं. न्यू टॅक्स रिजिम मध्ये असं काही नव्हतं. आता नवीन काही बदल झाले आहेत. त्या ते जे बदल झाले आहेत त्याच्यावर पण आपण बघणार आहे कुठले बदल आहे. तर पहिला, नो चेंजेस इन दी ओल्ड टॅक्स रिजिम. ओल्ड टॅक्स रिजिम मध्ये कुठलाच प्रकारचा बदल झाला नाही आहे. दुसरी गोष्ट, नवीन टॅक्स रिजिम आता डिफॉल्ट टॅक्स रिजिम असणार आहे. म्हणजे जेव्हा तुम्ही इन्कम टॅक्स रिटर्न फाईल कराल तेव्हा मागच्या वर्षी ओल्ड टॅक्स रिजिम हे डिफॉल्ट टॅक्स रिजिम होतं. म्हणजे तुम्ही जर न्यू टॅक्स रिजिम सिलेक्ट केलं तरच तुम्ही न्यू टॅक्स रिजिम मध्ये येत होते, अदरवाईज तुम्ही ओल्ड टॅक्स रिजिम मध्येच तुमचा इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केला जात होता. पण या वर्षीपासून बाय डिफॉल्ट तुमचा इन्कम टॅक्स रिटर्न हा न्यू टॅक्स रिजिम मध्ये फाईल केला जाणार आहे. आणि ओल्ड टॅक्स रिजिमसाठी तुम्हाला वेगळीकडे कुठेतरी एक तर क्लिक करावं लागेल किंवा नवीन फॉर्म वगैरे काहीतरी सरकार कदाचित देईल, याच्यावरचा निर्णय अजून यायचा आहे. पण ओल्ड टॅक्स रिजिम बद्दल आता तुम्हाला वेगळी माहिती द्यावी लागेल. बाय डिफॉल्ट नवीन टॅक्स रिजिम असेल. तिसरा आणि महत्त्वाचा गोष्ट, ज्याच्यामुळे बरंचसं कन्फ्युजन सुद्धा आहे लोकांमध्ये आणि एक उत्साह पण आहे काही लोकांमध्ये. काय विषय हा? रिबेट लिमिट ऑफ पर्सनल इन्कम टॅक्स टू बी इन्क्रीज्ड टू 7 लाख फ्रॉम करंट ₹5 लाख इन द न्यू टॅक्स रिजिम. जसं मी मघा म्हटलं, नवीन टॅक्स रिजिम जो होता त्याच्यात मागच्या वर्षी 5 लाखांपर्यंत इन्कमवर इन्कम टॅक्स लागत नव्हता. पण जर 5 लाखाच्या वर इन्कम असती तर मग पहिला 2.5 लाखाच्या स्लॅबमध्ये इन्कम टॅक्स लागायचा आणि नंतर 2.5 ते 5 याच्यावर इन्कम टॅक्स लागत होता. तर 5 लाखांपर्यंत ज्यांची इन्कम आहे त्यांना 2.5 लाखाचा टॅक्स रिबेट मिळत होता असं तुम्ही म्हणू शकता, किंवा 5 लाखापर्यंतचा टॅक्स रिबेट मिळत होता. पण आता या टॅक्स रिबेटची लिमिट 7 लाख करण्यात आलेली आहे. याचा अर्थ काय? याचा अर्थ असा आहे की एखाद्या व्यक्ती समजा असेल आणि त्याची इन्कम असेल 6,99,000, तर त्याला कुठल्याही प्रकारचा टॅक्स लागणार नाही. त्याला कुठल्याही टॅक्स स्लॅबची चिंता करण्याची गरज नाही आहे. पण जर एखादा व्यक्ती असेल की ज्याची इन्कम ही 8 लाख आहे, तर अशा व्यक्तीला मग पहिल्या स्लॅबमध्ये म्हणजे 3 ते 6 लाख, आता 3 लाखापर्यंतचं इन्कम एक्झेम्प्ट केलेलं आहे त्याच्या न्यू टॅक्स रिजिममध्ये. त्याच्यामुळे 0 to 3 lakhs इन्कम टॅक्स लागणार नाही. पण 3 ते 6 लाखामध्ये पण टॅक्स भरावा लागेल आणि 6 ते 8 लाखामध्ये हा पण टॅक्स त्याला भरावा लागणार आहे. 6 ते 9 लाखाच्या स्लॅबमध्ये तो 8 लाखाची इन्कम असेल तर त्याला इन्कम टॅक्स भरावा लागणार आहे. तर फक्त अशा लोकांना टॅक्स एक्झेम्पशनचं बेनिफिट मिळणार आहे ज्यांची इन्कम 7 लाखपेक्षा कमी आहे. पण या न्यू टॅक्स रिजिममध्ये कुठल्याही प्रकारचे डिडक्शन्स हे अलाउड नाही आहे. ही एक महत्त्वाची गोष्ट. एक डिडक्शनसाठी अलाउ केलेलं आहे, पण हे डिडक्शन आहे स्टँडर्ड डिडक्शन अप टू ₹50,000. पण हे फक्त सॅलरीड क्लाससाठी केल्या गेलेली व्यवस्था आहे. तर स्टँडर्ड डिडक्शन ऑफ ₹50,000 अलाउड फॉर सॅलरीड पर्सन्स इन दी न्यू टॅक्स रिजिम. तर हा एक महत्त्वाचा बदल आपल्याला नवीन या बजेटमध्ये पाहायला मिळाला. नवीन टॅक्स रिजिमच्या रेट्सवर जर आपण एकदा नजर टाकून घेऊ काय आहे. तर नवीन टॅक्स रिजिममध्ये 3 लाखांपर्यंत कुठलाही टॅक्स लागणार नाही आहे. पहिले ही लिमिट होती 2.5 लाखांपर्यंतची.
दुसरा, आता पहिली जी टॅक्सची स्लॅब आहे ती 3 लाखापासून तर 6 लाखापर्यंतची स्लॅब आहे, ज्याच्यावर 5%चा टॅक्स लागणार आहे. दुसरा स्लॅब आहे 6 लाख ते 9 लाख, ज्याच्यावर 10%चा टॅक्स लागेल. तिसरा आहे 9 लाख ते 12 लाख, ज्यावर 15% टॅक्स लागेल. चौथा आहे 12 लाख टू 15 लाख, ज्याच्यावर 20% टॅक्स लागेल. आणि 15 लाखाच्या वर 30%चा टॅक्स लागेल. मागच्याही वर्षी 15 लाखाच्या वर 30%चा टॅक्स होता. त्याच्यामुळे नवीन टॅक्स रिजिममध्ये जे बदल झाले आहे, यावर्षी जे बदल झाले आहे त्याच्यानुसार पहिले 2.5 लाखांपर्यंतची इन्कम वॉज टॅक्स एक्झेम्प्टेड, आता 3 लाखांपर्यंतची इन्कम इज टॅक्स एक्झेम्प्टेड. हा जो विषय आहे 7 लाखांपर्यंतची इन्कम एक्झेम्प्टेड आहे की नाही, तर याचा विषय समजवायचा असेल तर साधं उदाहरण मी तुम्हाला देतो. समजा एखाद्या व्यक्तीची इन्कम 6.99 लाख आहे. अशा व्यक्तीला कुठल्याच प्रकारचा टॅक्स लागणार नाही, नो टॅक्स. पण एखाद्या व्यक्तीची इन्कम समजा 8 लाख असेल, 8 लाख जर एखाद्या व्यक्तीची इन्कम असेल, अशा केसमध्ये त्या व्यक्तीला पहिले 3 लाखांपर्यंत कुठलाही टॅक्स लागणार नाही, नो टॅक्स. पण नंतर 3 ते 6 लाख या ब्रॅकेटमध्ये त्याला 3 ते 6 लाख म्हणजे या 3 लाखांवर 5%चा टॅक्स लागेल. तर इथे या स्लॅबमध्ये त्याला 5%चा टॅक्स लागेल. आणि 6 नंतर 8 लाखापर्यंत मग त्याच्याकडे 2 लाख रुपये अजून उरतात ज्याच्यावर टॅक्स लागायला पाहिजे. तर पुढच्या 2 लाखांवर 10%च्या हिशोबाने टॅक्स लागेल. म्हणजे इथे जो टॅक्स लागेल तो 20,000चा राहील आणि इथे जो टॅक्स लागेल तो राहील 15,000चा. तर जो टोटल टॅक्स पडेल 8 लाख इन्कम असलेल्या व्यक्तीला तो 35,000चा पडू शकतो. तर हा एक मोठा अंदाज तुम्हाला 7 लाखाचं जे कन्फ्युजन आहे त्याच्याबद्दलचं एक्सप्लेनेशन. की काही अजून महत्त्वाच्या अनाउन्समेंट या टॅक्समध्ये झालेल्या आहेत. जसं की इन्शुरन्स पॉलिसीबद्दल एक खूप मोठी अनाउन्समेंट टॅक्समध्ये झाली. हा विषय असा आहे की ज्या व्यक्तीचं ॲन्युअल इन्शुरन्स पेमेंट हे 5 लाखाच्या वर आहे, त्या व्यक्तीला आता त्याची जी इन्शुरन्सची अमाऊंट राहील त्याच्यावर कुठल्याही टॅक्सचं एक्झेम्पशन मिळणार नाही. आत्तापर्यंत इन्शुरन्सचं जे पण आपण प्रीमियम भरायचो आणि नंतर जी अमाऊंट आपल्याला मिळायची, या अमाऊंटवर टॅक्स एक्झेम्प्टेड असायचा. पण आता 5 लाखाच्या वर जर ॲन्युअल प्रीमियम असेल तर अशा व्यक्तींना टॅक्स एक्झेम्पशन मिळणार नाही आहे. दॅट अमाऊंट विल बी टॅक्सेबल. दुसरा, ऑनलाईन गेम्स खेळणाऱ्या व्यक्तींसाठी एक महत्त्वाची न्यूज आलेली आहे की ऑनलाईन गेम्स खेळणारे व्यक्ती आणि त्याच्यात पैसे जिंकणारे व्यक्ती यांच्यासाठी कदाचित हे सरकारने प्रपोज केलं आहे, अजून लागू व्हायचं आहे, पण कदाचित असं होईल की आता जी विनिंग अमाऊंट तुम्हाला मिळणार आहे त्याच्यावर TDS कटेल, म्हणजे टॅक्स विल बी डिडक्टेड ॲट सोर्स. तर टॅक्स कटूनच कदाचित तुम्हाला तुम्ही जिंकलेली अमाऊंट मिळू शकते. तर हा एक विषय नवीन सरकारकडनं आणला जात आहे. आता बघू इनडायरेक्ट टॅक्सेसमध्ये काय चेंजेस झाले आहेत. सगळ्यात महत्त्वाचा 16%चा नवीन टॅक्स लागलेले आहे वेगवेगळ्या सिगरेट्सवर. त्याच्यामुळे जे स्मोकर्स आहे त्यांच्यासाठी एक अजून वाईट बातमी. बेसिक कस्टम ड्युटी जी आहे क्रूड ऑइलवर आणि ग्लिसरीनवर, याला रिड्यूस करण्यात आलेला आहे 2.5%पर्यंत. नेक्स्ट, इम्पोर्ट ड्युटी सिल्वरवर वाढवण्यात आलेली आहे, म्हणजे सिल्वर आता महाग होणार आहे. गोल्ड आणि प्लॅटिनमवर जशी इम्पोर्ट ड्युटी आहे त्याच प्रकारे आता सिल्वरवर इम्पोर्ट ड्युटी वाढवण्याचा प्रयत्न सरकार करते आहे, जेणेकरून आता सिल्वर महाग होणार आहे, चांदी महाग होणार आहे. इम्पोर्ट ड्युटी जी आहे मोबाईल फोन्सच्या वेगवेगळ्या पार्ट्सवर, त्याच्यावर मागच्या वर्षी कस्टम्स इम्पोर्ट ड्युटीमध्ये कमी केलेली होती सरकारने. याच कमीला अजून 1 वर्षापर्यंत वाढवला आहे. त्याच्यामुळे मोबाईल फोन्स स्वस्त होणार. शेवटचा आणि महत्त्वाचा विषय म्हणजे लिथियम आयन बॅटरीज यांच्यावर पण मागच्या वर्षी इम्पोर्ट ड्युटीमध्ये कमी केली होती. याला पण सरकारने 1 वर्षासाठी वाढवलेला आहे. शिवाय टीव्हीचे जे पॅनल्स असतात याच्यावर पण इम्पोर्ट ड्युटी कमी केलेली आहे आणि त्याच्यामुळे तुमचे टीव्हीचे पॅनल्स आणि अशा सगळ्या मशीन्स, इलेक्ट्रॉनिक्स मशीन्स सगळ्या ज्याच्यात लिथियम आयन बॅटरी वापरल्या जातात त्याच्या किमती नक्कीच कमी होणार आहे. काही महत्त्वाच्या सेव्हिंगच्या स्कीम्सबद्दल पण आपण चर्चा करून घेऊ.
एक महत्त्वाची स्कीम म्हणजे सीनियर सिटीजन सेव्हिंग स्कीम्स. सीनियर सिटीजन सेव्हिंग स्कीम्सची डिपॉझिटची लिमिट आता 15 लाखांपासून 30 लाखांपर्यंत वाढवण्यात आलेली आहे. तर ही एक महत्त्वाची आणि आनंदाची बातमी सगळ्या सीनियर सिटीजनसाठी. दुसरा म्हणजे मंथली इन्कम स्कीम जी असते, जी जॉईंट अकाउंट होल्डर्ससाठी असते, त्याची लिमिटसुद्धा वाढवण्यात आलेली आहे. पहिले ही लिमिट 9 लाखांची होती, आता ही लिमिट 15 लाखांची करण्यात आलेली आहे. आणि सगळ्यात शेवटची सेव्हिंग स्कीम्स एक नवीन सेव्हिंग स्कीम्स आहे आणि याला वन टाईम सेव्हिंग स्कीम म्हटलं जातं. नाव ठेवलं गेलेलं आहे महिला सन्मान सेव्हिंग सर्टिफिकेट. महिला सन्मान सेव्हिंग सर्टिफिकेट ही एक वन टाईम सेव्हिंग स्कीम आहे, ज्याच्यात 2 लाखांपर्यंत डिपॉझिट करता येईल आणि ही स्कीम 2025 पर्यंत असेल. महत्त्वाची गोष्ट, याच्यावर 7.5%चा इंटरेस्ट मिळणार आहे आणि ही स्कीम फक्त महिला किंवा मुली यांच्याच नावावर होऊ शकते. तर या काही महत्त्वाच्या सेव्हिंग स्कीम्स रिलेटेड बातम्या होत्या. आय होप आजचे सगळे विषय तुम्हाला क्लिअरली समजले असतील. हा होता सेकंड चॅप्टर, चेंजेस इन टॅक्सेस इन बजेट 2023. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण सेक्टर वाईज जे सरकारने ॲलोकेशन्स केले आहे त्याच्यावर नजर टाकू. नक्की हा जर व्हिडिओ आवडला असेल तर लोकांसोबत शेअर करा. थँक यू व्हेरी मच.